नाशिकमधील कश्यपी धरणातील पाण्यासाठी आंदोलन केलं गेलेलं आहे। गंगापूर धरणात सोडलेलं पाणी बंद करण्याची मागणी या आंदोलनकर्त्यांनी केलेली आहे। धरण झाल्यापासून मागण्या पूर्ण न झाल्यामुळे शेतकरी नाराज आहेत आणि त्याच्यामुळे हे आंदोलन केलं गेलंय। ही दृश्य सध्या नाशिकमधली आपण बघतोय। स्थानिकांसाठी 35% पाणी हे देण्याचा इथे मागणी केली गेली आहे। कश्यप धरणावर सध्या पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळतोय। नाशिकमधल्या कश्यपी धरणातील पाण्यासाठी गंगापूर धरणामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता आणि यालाच आक्षेप घेत गावकऱ्यांनी आता धरणाच्या काठावर या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे। पाणी जे सोडण्यात आलेलं आहे ते तात्काळ बंद करावं अशा स्वरूपाची मागणी या सगळ्या ग्रामस्थांची आहे। काही ग्रामस्थ आहे, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। काय सांगाल, काय नेमका तुमचा आक्षेप आहे? साहेब, हे सातत्यानं आमच्यावर जी शासनाकडून म्हणजे नगरपालिका असेल, जिल्हा पाणी असेल, आमच्या हक्काचं पाणी चोरलं जाते साहेब। आम्हाला जेव्हा सांगितलं गेलं पुनर्वसन झालं नाही, शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तांतरणाचं जेव्हा ॲग्रीमेंट व्हायला पाहिजे होतं, नगरपालिकेने ॲग्रीमेंट केलं पण त्याच्या सह्या करायचे जेव्हा अधिकारी विसरले। खोटं सांगितलं जातं काय ॲग्रीमेंट केलं? हे बा साहेब, हे नगरपालिकेचं ॲग्रीमेंट आहे, सह्याच केलं नाही। म्हणजे नगरपालिका काय म्हणते, आता तुम्ही जलसंपदाकडे जा, जलसंपदा काय आमचं तर काही हेच नाही साहेब, ते नगरपालिकेकडे जा। जेव्हा आमची मिटिंग झाली माननीय यांच्याकडे अपर जिल्हा अधिकारी निवासी, त्यांनी पत्रात स्पष्ट म्हणलेलं आहे की आम्ही पाणी आरक्षित ठेवू, पण आता जे अधिकारी येत आहे ना बदली होऊन, ते म्हणजे आम्हाला ते पत्रच सापडत नाही। मग पत्र गाळ केलं जातंय का कुठं लपवलं जातंय? आमच्या हक्काचं पाणी कोणाला विकलं जातंय हे आम्हाला माहीत झालं पाहिजे साहेब। संबंधित शेतकऱ्यांचा प्रश्न आहे रेन्युअर आहे, जेव्हा दिला सांगितलं गेलं की आम्हाला तुम्हाला मोबदला दिला जाईल, तो मोबदला सुद्धा भेटत नाही साहेब। शेतकरी ज्या शेतकऱ्याला आशा लागली होती ते मरून गेले काही यांच्या मोबदल्या बाई, आज रुपया खिशात भेटत नाही, नेहमी कोर्ट कचेरीला जाण्यासाठी पैसे भेटत नाही। त्याच्यामध्ये आता ज्या पद्धतीने पाणी सोडण्याचा निर्णय झालाय, किती टक्के पाणी आरक्षित तुमच्यासाठी ठेवणं आमचं स्पष्ट म्हणणं होतं, जेव्हा आम्ही आंदोलन केलंय स्पष्ट 25% आरक्षित ठेवलं गेलं पाहिजे होतं। 20% पाणी, आता 18% पाणी शासन आम्हाला सांगतच नाही ना, उडाउडीचे। मग सांगता काय? आम्हाला नगरपालिकेने सांगितलं, नगरपालिका काय म्हणते, आम्ही तर सांगितलंच नाही, आमचा काही संबंधच नाही। मग चोरतो कोण आहे पाणी? संबंधित अधिकारी एकनिष्ठ कोणीतरी अधिकाऱ्यांनी जबाबदारी घ्यायला पाहिजे ना। हा पाणी मी सोडायला लावलंय बा, कोणीच घेताना दिसत नाही। पण जर आता हे पाणी सोडण्यात आलेलं आहे, हे जर थांबवलं नाही तर तुमची पुढची भूमिका काय? साहेब, 100% आंदोलन केलं जाईल। झालं तर याच्यावर आहे ना आम्ही धरणात उड्या घेतल्या जाईल। इतकं सगळ्यात मोठं जल आंदोलन उभं करण्यात येईल साहेब। हा एकट्या 2-3 गावांचा प्रश्न नाही, 40 गावांचा प्रश्न आहे। जलजीवन मिशन अंतर्गत कोटीचं पाईपलाईन केलं इथं, जर त्या कोटीच्या पाईपलाईन पाणीच नसेल तर संबंधित गावांनी प्यायचं काय? शासन त्याला जबाबदार आहे साहेब। शासन सांगताय आम्ही जलजीवन पुरवतोय लोकांना, पण धरणातच पाणी नाही तर देणार काय तुम्ही आम्हाला? व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।